सोलर सिस्टीम बसवल्यामुळे वीज निर्मितीमध्ये हातभार लागून देशाला वीज खरेदी करण्यासाठी जो भार सहन करावा लागतो तो भार कमी होऊन विजेची बचत होईल आणि देशाच्या प्रगतीत आपला सहभाग होईल व हातभार लागेल असं मत सनसिटी सोसायटी व सूर्याटेक सोलर सिस्टीम यांच्या वतीने आयोजित 90 किलोवॅट सोसायटी सोलर सिस्टीम उद्घाटन प्रसंगी वडगाव शहरी मतदारसंघाचे आमदार सुनील टेंगरे यांनी व्यक्त केले आहे। वडगाव शहरी येथील सनसिटी सोसायटी प्लॅटिनम मधील 4 इमारतींवर सूर्याटेक कंपनीच्या वतीने 90 किलोवॅट सोलर सिस्टीम बसवण्यात आले। या सिस्टीमसाठी 42 लाख खर्च करण्यात आला व ही सिस्टीम महावितरणने कमीत कमी वेळेत मंजुरी देऊन फक्त 46 दिवसात बसवण्यात आली आहे। यामुळे सोसायटीचे 360 युनिट प्रतिदिन व ₹1.75 प्रति महारुपयाची बचत होत आहे। याशिवाय सोसायटीच्या सामायिक भागातील लाईटला स्वस्तात वीज मिळणार आहे। या सोलर सिस्टीमचे उद्घाटन आमदार टिंगरे व महावितरणचे अधीक्षक अभियंता डॉक्टर निलेश रोहनकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नारायण गलांडे, सोसायटीचे अध्यक्ष दीप कुमार, सूर्याटेकचे महासंचालक मुकुंद कमलाकर, सोसायटीचे सचिव दत्ता वागसकर, संचालक सचिन चौधरी, अक्षय अमोलिक यावेळी उपस्थित होते। केंद्र शासनाच्या PM सूर्यधर योजनेअंतर्गत सोलर सिस्टीमसाठी मोठ्या स्वरूपात अनुदान देण्यात येते। यामुळे शहरी भागात वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन देशाच्या वीज निर्मितीमध्ये हातभार लागणार आहे। यामुळे सर्व पुणेकरांनी योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन महावितरण अभियंता डॉक्टर निलेश रोहनकर यांनी केले। खरं तर आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की देशाला इलेक्ट्रिसिटी ही किती गरजेची झाली, कारण आता एवढे जनरेट होतच नाही कुठे आणि त्याच्यामध्ये एकच पर्याय राहिलेला आहे ते विंड एनर्जी, सोलर एनर्जी आणि तीच शहरी भागामध्ये बघितलं तर आपल्याला सोलर एनर्जी शिवाय कुठेही पर्याय नाही। आणि निश्चितपणे ती सोसायटीचे चेअरमन असतील, त्यांचे सर्व सभासद असतील, यांनी आज प्लॅटिनम टॉवर मध्ये या ठिकाणी 90 kVA ची सोलर एनर्जी चा प्रोजेक्ट राबवून आपल्या सोसायटीवरती दर महिना ₹1.5 लाख रुपयाचं जे बर्डन होतं ते कमी केलेलं आहे। निश्चितपणे ह्याचं लोन फेडायला जवळपास त्यांना 2.5 वर्ष लागणार आहे, पण भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट जवळपास 15, 20, 25 वर्ष या सोसायटीची सेव्हिंग होणार आहे आणि कळत नकळत सरकारवरती येणारा एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी खरेदी करण्याचा जो भार आहे तो सुद्धा कमी होणार आहे। त्यांच्या माध्यमातून त्यांनाच नव्हे तर आपल्या भागातील सर्व जनतेला जे असे सगळे जर प्रोजेक्ट राबवले तर सरकारवरती जो ताण येणार आहे तो ताण कमी होईल, आपल्याला स्वस्त दरामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायला मदत होईल। फायदा सोसायटीचा आहे, महाडिस्कॉमचा आहे, राज्याचा आहे, देशाचा आहे। अशा पद्धतीने जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहे सगळ्यांनाच माहिती असणारे PM सूर्यघर योजना ही संकल्पना महावितरण तर्फे स्पेसिफिकली पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती याचे प्रमोशन्स केले जात आहेत, जेणेकरून तळागाळापर्यंत ही जे लाभार्थी आहेत, ही जी सबसिडी आहे गव्हर्नमेंटची ही तळागाळापर्यंत पोहोचणं अत्यंत महत्वाचा हा एकमेव एजेंडा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सबसिडी आहे। त्याच पद्धतीने आज ब्रह्मा प्लॅटिनियम इथे 90 किलोवॅटचं कॉमन कनेक्शन करता सोलर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे, सेल्फ सस्टेन ते झालेले आहेत। ह्याच अनुषंगाने मॅक्सिमम सोसायटीज मध्ये पुण्यामध्ये सगळ्यांनी फायदा घ्यावा, तसंच PM सूर्यघर योजनेमध्ये मॅक्सिमम इंडिव्हिज्युअल घरगुती ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा।